Good morning, students. And today's we are going to discuss about the new topic related to the study of the leech. That system name is the excretory system. In this topic that we discussed step by step in the form of the associated organs of the excretory system, that is the testicular nephridia, then the pretesticular nephridia, and last part that the physiology of the excretion. And related questions we can observe after the completion of the topic in the form of the exercise. Okay, now moves to the first part, that excretory system, and we know about that the excretory system, which has the peculiar function that releases the waste material outside the body. In case of the leech, that excretory system, which consists of the segmentally arranged, that point is important because that leech is the one of the member of the phylum Annelida. And in that Annelidans, the very important character that the body is metamerically segmented. Here, and we know about that total 33 segments are present in the leech. In case of the excretory system, the segmentally arrange that excretory organs in the body of the leech, and that organs in the form of the 17 pairs of the nephridia. Okay. सेगमेंटली अरेंजमेंट आपल्याला दिसेल कशाच्या एक्सक्रेडियल सिस्टीमच्या ऑर्गनची आणि त्या ऑर्गनचं नाव आहे नेफ्रिडिया. तुम्हाला माहिती आहे हाऊ मेनी पेअर्स आर प्रेझेंट. टोटल 17 पेअर्स आर प्रेझेंट and lying in the segments from 6th segment up to the 22nd segment. Okay, this is the last or the 22nd segment where the nephridia is are present. ठीक आहे, दोन्ही बाजूला तुम्हाला नेफ्रिडिया दिसतात स्टार्टिंग फ्रॉम द दिस वन हिअर. ठीक आहे, म्हणजे हा जो सेगमेंट जो दिसेल आपण म्हणू की 6th segment, and this one is the 22nd segment, and in between that segment total 17 pairs of दोन्ही बाजूला दिसतात 17 pairs of the nephridia are present. Okay, next one डिपेंड्स ऑन द पोझिशन. आता नेफ्रिडियाची पोझिशन त्या सेगमेंटमध्ये स्टार्टिंग फ्रॉम द 6 अप टू द 22nd सेगमेंटमध्ये हिअर डिपेंड्स ऑन द पोझिशन. नेफ्रिडिया आर ऑफ टू टाइप्स. दोन प्रकारचे नेफ्रिडिया आपल्याला दिसतात. वन इज द टेस्टिक्युलर नेफ्रिडिया अँड सेकंड वन प्री टेस्टिक्युलर नेफ्रिडिया. आता नाव का बरं दिलंय नेफ्रिडिया? ठीक आहे, विच इज द पार्ट ऑफ द एक्सक्रेटरी सिस्टम टू एक्सपेल द वेस्ट मटेरियल आउटसाइड द बॉडी. पण इथे नाव दिलं टेस्टिक्युलर नेफ्रिडिया, म्हणजे कुठेतरी कॉम्बिनेशन आहे, कुठेतरी रिलेशन जोडलं गेलं टेस्टिक्युलर दॅट इज असोसिएटेड टू द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि नेफ्रिडिया विच इज असोसिएटेड टू द एक्सक्रेटरी सिस्टीम. दोन्हीचं एक प्रकारे फ्युजन दिसतंय किंवा कुठेतरी कनेक्शन दिसतंय आणि म्हणून त्याला नाव दिलं टेस्टिक्युलर नेफ्रिडिया. सेकंड जो टाईप जो आहे नेफ्रिडियाचा दॅट इज अ प्री टेस्टिक्युलर नेफ्रिडिया. प्री मीन्स अगोदर, इनिशियल. याचा अर्थ असा की टेस्टिक्युलर नेफ्रिडिया जिथे प्रेझेंट आहेत त्याच्या अगोदर दुसऱ्या टाईप जे आहेत नेफ्रिडियाचे ते प्रेझेंट असतात. स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल मूव्स टुवर्ड द टेस्टिक्युलर नेफ्रिडिया. ओके, हिअर posterior 11 pairs of nephridia are situated in each testicular segment from 12 to 20 seconds. आता 11 pairs म्हटले which is present स्पेशली ऑन द 12th अप टू द 22nd सेगमेंट. आताच आपण बघितलं या स्लाइड मध्ये दॅट नेफ्रिडिया वेर प्रेझेंट फ्रॉम 6 to 22nd. 6वा सेगमेंट अप टू द 22nd सेगमेंट पर्यंत ते प्रेझेंट आहे. टोटल 17 पेअर. परंतु इथे म्हटलं गेलंय टेस्टिक्युलर नेफ्रिडिया वेअर दे प्रेझेंट स्टार्टिंग फ्रॉम द विच सेगमेंट, स्टार्टिंग फ्रॉम द दॅट 22nd segment here. Okay, suppose this one is the up to the 22nd, 12 up to the 22nd segment that nephridia are present. आणि अशा नेफ्रिडियाला आपण नाव देतोय टेस्टिक्युलर नेफ्रिडिया असं आपण म्हणतोय. का बरं म्हटलंय ते आपल्याला बघायचंय. ठीक आहे, आता अजून एक महत्वाची गोष्ट, जर हे जे आहेत यांना जर आपण टेस्टिक्युलर नेफ्रिडिया म्हटलं TN,
तर अगोदरची जी आहे 6 अप टू द 11th यांना आपण काय म्हणायचं, तर याला आपण नाव देतोय प्री टेस्टिक्युलर नेफ्रिडिया. राहील लक्षात. आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. म्हणून इथे म्हटलं की टोटल 11 पेअर्स ऑफ द नेफ्रिडिया which are situated in the 12th up to the 22nd segment of the body. They are called testicular nephridia due to the presence of a pair of testicle sac in each of these segments. अर्थ समजला याचा? टेस्टिक्युलर नेफ्रिडिया का आपण म्हणतो? नेफ्रिडिया कंटिन्यू स्टार्टिंग फ्रॉम द 6th सेगमेंट अप टू द 22nd सेगमेंट प्रेझेंट आहे. पण त्यासोबत नेफ्रिडिया असताना त्यासोबत अटॅचमेंट कोणाची दिसते? तिथे टेस्टीज सॅकची. टेस्टीज विच आर प्रेझेंट इन द सॅक आणि म्हणून त्याला नाव देतो आपण टेस्टीज सॅक. आणि टेस्टीज सॅक विच ऑलवेज प्रेझेंट अँड असोसिएटेड टू दॅट ऑफ द नेफ्रिडिया आणि म्हणून त्याला नाव दिलंय टेस्टिक्युलर नेफ्रिडिया. ठीक आहे. लोकेटेड इन each segment. A typical testicular nephridium has a horseshoe shaped structure. जे डायग्राम जे दिसते तुम्हाला दॅट इज अ टेस्टिक्युलर नेफ्रिडियाची डायग्राम दिसते तुम्हाला. एक प्रकारे हॉर्स शू शेप स्ट्रक्चर असं दिसतंय, जी घोड्याची नाल जी म्हणतोय त्या पद्धतीने तो पॅटर्न दिसतोय. स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत की ह्या टेस्टिक्युलर नेफ्रिडिया किंवा नेफ्रिडियम मध्ये कुठले कुठले पार्ट्स आहेत. आता डायग्राम मध्ये बघितलं तर खूप सारे लिम्स दिसतात आपल्याला किंवा लोब्स दिसतात, ते आपल्याला बघायचे. अ टिपिकल टेस्टिक्युलर नेफ्रिडियम कन्सिस्ट ऑफ द 6 पार्ट्स. हे सगळे 6 पार्ट्स लक्षात ठेवायचे. कोणाचं कुणाशी कनेक्शन आहे हे सुद्धा बघायचं. कोण लहान आहे किंवा कोण मोठा आहे, इनिशियल काय आहे, तर हे सगळे बघायचे आपल्याला. व्हॉट आर द 6 पार्ट्स? दे आर द मेन लोब, देन द व्हेसिकल डक्ट and the vesicle. आता मेन लोब कुठे आहे? दिस इज द मेन लोब. ओके. इन दॅट डायग्राम दॅट एक प्रकारे यू शेप जो दिसतोय मेन लोब. सेकंड वन व्हेसिकल डक्ट अँड द व्हेसिकल. आता इथनं एक प्रकारे व्हेसिकल जे दिसतंय, दिस इज द व्हेसिकल डक्ट अँड दिस इज द व्हेसिकल. दॅट स्नॅक लाईक स्ट्रक्चर इज प्रेझेंट. थर्ड वन अपायकल लोब. अपायकल लोब वरच्या बाजूला दिसतोय आपल्याला जस्ट अबाव द मेन लोब. दिस इज द अपायकल लोब. Next one, the inner lobe. Inner lobe कुठे दिसतंय? That just inside to that of the main lobe, inner lobe is present. Next one, initial lobe. Initial lobe एक प्रकारे सर्क्युलर आहे. कोणाला सर्कल करते? एक प्रकारे अपायकल लोबला. त्याला आपण इनिशियल लोब. दॅट इज अनदर एंड ऑफ द इनिशियल लोब. नेक्स्ट वन अँड लास्ट पार्ट सिलिएटेड ऑर्गन. हा आहे सिलिएटेड ऑर्गन जो या डायग्राम मध्ये दिसतोय. असे वेगवेगळे 6 वेगवेगळे पार्ट्स आहेत किंवा ऑर्गन्स आहेत, ते आपल्याला स्टेप बाय स्टेप बघायचे आहेत. नाव द फर्स्ट वन दॅट मेन लोब. हिअर द मेन लोब इज द मिडल रिजन ऑफ द नेफ्रिडियम फॉर्मिंग द हॉर्स शू प्रॉपर. मगाशी आपण म्हणतो की दॅट नेफ्रिडिया विच लुक्स लाईक टू द हॉर्स शू. ठीक आहे. अँड हा हॉर्स शू प्रॉपर जो आहे किंवा जो स्ट्रक्चर दिसतंय कुणामुळे दिसतंय? दॅट द पोझिशन इज ऑफ द मेन लोब. It lies in the ventrolateral in position between the adjacent diverticula of the crop. The crop is the part of the alimentary canal आणि त्याचे जे डायव्हर्टिक्युला जे होते त्यांच्या बरोबर मध्ये आपल्याला काय दिसेल? मेन लोब दिसेल. इट कन्सिस्ट ऑफ 2 अनइक्वल लिम्स. इथे मेन लोब मध्ये 2 अनइक्वल लिम्स दिसतात. और इट डिवाइडेड दॅट मेन लोब इनटू द ॲज पर देअर पोझिशन 2 अनइक्वल लोब. एक आहे लॉंगर और लार्जर अँड सेकंड वन इज द स्मॉलर. लॉंगरला आपण अँटेरियर मेन लोब असं आपण म्हणतोय आणि स्मॉलर वन दॅट इज अ पोस्टेरियर. कुठे दिसते आपल्याला? दिस इज द अँटेरियर लिंब ऑफ द मेन लोब अँड जस्ट बिलो टू दॅट ऑफ द स्मॉलर पोस्टेरियर लिंब ऑफ द मेन लोब. राहील लक्षात? दिस इज द फर्स्ट पार्ट और द लोब ऑफ द टेस्टिक्युलर नेफ्रिडिया. ठीक आहे. यामध्ये 2च गोष्टी लक्षात ठेवायच्या. इट इज द मिडल रिजन अँड हॉर्सशू दॅट साइज. अँड सेकंड पॉइंट इज दॅट मेन लोब which is unequally divided into 2 different lobes as per their position, anterior limb and the posterior limb. Okay. Next part. Second is the vesical duct. आता मेन लोब झाला. मेन लोब कुठे ओपन होतं ते आपल्याला बघायचंय. In the vesical duct and the vesicle. A narrow vesical duct arises from the lower end of anterior limb of the main lobe.
आता मेन लोब बघितला, हा आहे अँटेरियर लिंब अँड दिस वन इज द पोस्टेरियर लिंब ऑफ द मेन लोब. आता इथे म्हटले की अ नॅरो व्हेसिकल, दिस इज द व्हेसिकल इज प्रेझेंट. अ नॅरो व्हेसिकल डक्ट, दिस इज द डक्ट which opens into the vesicle. परंतु त्याची ओपनिंग कुठून झाली, अरायझेस फ्रॉम द लोअर एंड ऑफ द अँटेरियर लिंब. आता इथून सुरुवात झाली एक प्रकारे पोस्टेरियर लिंब, इट मूव्स टुवर्ड द अँटेरियर लिंब आणि अँटेरियर लिंब इथून इथे डक्ट दिसेल. थोडस याला मॅग्निफाय करण्याचा प्रयत्न करतोय आपण. लुक इट दॅट हियर. आता हा झाला पोस्टेरियर लिंब. it moves or turns toward the upper side in the form of the anterior limb आणि इथे anterior limb ओपन होते एका नॅरो डक्ट मध्ये and that duct which is continuous and opens into the vesicle. Okay, here this is the opening, we say that here in the form of the vesicle duct, right? Lakshan. It runs posteriorly and joins a large thin walled oval bag called the vesicle or the bladder. आणि कुठे ओपन होत आहे, सुरुवात कुठून झाली, तर अँटेरियर लिंब ऑफ द मेन लोब, कुणाची, व्हेसिकल डक्टची. आणि तो कंटिन्यू कुठे एंटर होतोय, एंटर्स इन टू द ओव्हल बॅग विच इज अ थिन वॉल ओव्हल बॅग, त्यालाच आपण नाव देतो व्हेसिकल ऑर द ब्लॅडर. ठीक आहे, हा सेकंड पार्ट झाला. इट इज इंटरनली लाइन्ड बाय द सिलिएटेड इपिथेलियम. आता ते जो डक्ट जो होता, दिस इज द डक्ट, त्याला आपण काय म्हटलं, व्हेसिकल डक्ट. दिस इज द व्हेसिकल डक्ट अँड इंटरनली लाइन बाय एक प्रकारे काय असेल इथे, छोटे छोटे सिलियरी इपिथेलियम विच इज प्रेझेंट. सिलियरी इपिथेलियम म्हणजे एक प्रकारे ह्या सेल्स झाल्या अँड whose toward the lumen side a small cilia are present. कशासाठी महत्वाचे आहेत, तर एक प्रकारे वेस्ट मटेरियल बॉडीतनं कलेक्ट केल्यानंतर सिलेरी इपिथेलियम जी आहे कुणाची, तर व्हेसिकल डक्टची, थ्रू विच कंटिन्युअस बिटिंग होते सिलियाची आणि कंटिन्युअस बिटिंग झाल्यामुळे वेस्ट मटेरियल कुठे जाईल आहे, ते व्हेसिकल मध्ये जमा होईल. कुठनं, कलेक्शन फ्रॉम द व्हेरियस बॉडी पार्ट ऑर द सिलोम. A short excretory duct emerges from the vesicle which opens externally by a rounded aperture. त्याला आपण नाव देतोय नेफ्रिडिओपोर. आता सगळं वेस्ट मटेरियल इथे जमा झालंय, कुठे, व्हेसिकल मध्ये जमा झालंय, विच इज कलेक्टेड फ्रॉम द व्हेसिकल डक्ट अँड कंटिन्युअस बिटिंग ऑफ द सिलियरी इपिथेलियम. आणि ते वेस्ट मटेरियल इट रिलीजेस आउटसाइड द बॉडी through the small opening located in the vesicle, त्याला आपण नाव देतोय नेफ्रिडिओपोर. राईट, लक्षात. आफ्टर दॅट व्हेसिकल डक्ट अँड द व्हेसिकल मोस्ट टुवर्ड द थर्ड पार्ट ऑफ द नेफ्रिडियम, त्याला आपण नाव देतोय अपायकल लोब. आता इथपर्यंत लक्षात आले. आता समोर अपायकल लोब आपण बघतोय. द फ्री एंड ऑफ पोस्टेरियर लिंब ऑफ द मेन लोब. आतापर्यंत अँटेरियर लिंब आपण बघितला आणि त्याच्यानंतर that anterior limb which is connected to the vesicle by the vesical duct. आता posterior limb, free end of the posterior limb of the main lobe is form a stout lobe, the apical lobe. आता apical lobe कुठे आहे, तर this is the apical lobe. ओके, याचा फ्री एंड कोणता आहे, हा आहे फ्री एंड. ठीक आहे, हा फ्री एंड, हा इन्नर लोब झाला, परंतु इथून कंटिन्युअस जो दिसतोय वरपर्यंत, this is the apical lobe. Okay, now it lies in the antero-posterior position beneath the crop. हे तेवढं महत्वाचं नाही, तर exact position of the that apical lobe which is associated or just below to that of the crop, antero-posterior position is of the apical lobe. Its anterior end, आता दोन ends आहेत. Its anterior end is fairly stout and bent on itself like the handle of walking stick. आता anterior कुठला झाला apical lobeचा part, this is the anterior and just opposite to that of this is the posterior end here. Anterior end जर बघितलं थोडासा एक प्रकारे काय झाला, बेंट झालेला आहे and which looks like to that of the walking stick. जी घरी जे ऍडल्ट जे आहेत किंवा म्हातारे जे लोक असतील, ठीक आहे ना, वयस्कर,
त्यांच्याकडे जे स्टिक असतं त्या वरचा जो दांडा जो असतो एक प्रकारे बेंट असतोय व्यवस्थित ग्रिपिंगसाठी, ठीक आहे ना. त्याच पद्धतीने तो पॅटर्न अपायकल लोब मध्ये आपल्याला दिसतोय. आफ्टर द अपायकल लोब कोणते कोणते पार्ट्स आपण बघितले टेस्टिक्युलर नेफ्रिडियाचे? फर्स्ट इज द मेन लोब विच इज डिवायडेड इंटू द अँटेरियर लिम आणि पोस्टिरियर लिम. सेकंड काय बघितलं? व्हेसिकल डक्ट आणि व्हेसिकल बघितले. थर्ड इज द अपायकल लोब. नाउ मूव्स टुवर्ड द फोर्थ लोब, that name is the inner lobe. Inner lobe is a narrow tube extending between the anterior and posterior limb of the main lobe. आता मेन लोब आपल्याला माहिती आहे which is divided into the anterior as well as the posterior limb असं आपण म्हणतो. मग inner lobe काय दिसतंय? which is located at the inner side of the main lobe is a narrow tube extending between the anterior and the posterior limb. हा जो दिसतोय एक्सटेन्शन, ठीक आहे ना, तर कुणाचं दिसतंय? एक प्रकारे इनर लोबचं दिसतंय. नेक्स्ट पॉइंट, इट रन्स फॉरवर्ड, समोर जातोय तो अलॉंग द आउटर बॉर्डर ऑफ द अपायकल लोब अँड फॉर अबाउट हाफ ऑफ इट्स लेंथ. आणि तो एक्सटेंड होतोय. कुठपर्यंत एक्सटेंड होतोय? इथून सुरुवात झाली आहे आणि कंटिन्युअस एक्सटेंड होतोय टुवर्ड द हाफ पार्ट इथपर्यंत ऑफ द अपायकल लोब. हाफ पार्ट इथपर्यंत तो एक्सटेंड होतोय. दॅट इज द काय म्हटलं आपण? इनर लोब. राहील लक्षात? हा फोर्थ लोब आर द पार्ट ऑफ द नेफ्रिडिया. नाउ मूव्स टुवर्ड द फिफ्थ वन हियर. That name is the initial lobe. The initial lobe is a long and slender cord-like structure which coils around the apical lobe. आता हा झाला इनिशियल लोब. वर पण इथे आपल्याला एंड दिसते इनिशियल लोबचं. तर इथून इनिशियल लोब सुरुवात झालेली आहे, ठीक आहे. आणि एक प्रकारे काय झालंय? स्लेंडर आहे, लॉंग आहे, कॉर्ड लाईक स्ट्रक्चर, आणि तो कॉईल करतोय. कोणाला सराउंड करतोय? तो सराउंड ऑर कॉईल टू दॅट ऑफ द अपायकल लोब. नेक्स्ट पॉइंट, इट्स पोस्टेरियर एंड joins the main lobe while the anterior end reaches over the testis. आता posterior end joins the main lobe. आता joins the main lobe म्हणजे कुठला? तर this is हा पूर्ण जो पार्ट जो आहे मेन लोबचा आहे, आणि एक प्रकारे अँटेरियर लिम्बचा जो पार्ट जो आहे मेन लोब तिथे तो जॉईन झालेला आहे पोस्टेरियर एंड. आणि दुसरा जो अँटेरियर एंड हे वर दिसतंय इथे टेस्टिस सॅक मध्ये आपल्याला दिसतंय, which innervate or which reaches over the testis sac, the anterior end, where it ends blindly close to the perinephrostomial ampullae. नाव लक्षात ठेवायचं. आपल्याला इथे दिसतंय पेरीनेफ्रोस्टोमियल अँपुला, ठीक आहे. कुठे दिसतंय? तर ऍट द सेंटर ऑफ द टेस्टिस सॅक. आणि त्या टेस्टिस सॅकच्या आतमध्ये आपल्याला दिसतंय पेरीनेफ्रोस्टोमियल अँपुला. आणि त्या अँपुलाच्या आतमध्ये, अँपुला म्हणजे एक प्रकारे सॅक, लहान सॅक, आणि इनसाइड दॅट सॅक ऑर द अँपुला व्हॉट प्रेझेंट द लास्ट पार्ट ऑफ द नेफ्रिडिया, दॅट नेम इज द सिलिएटेड ऑर्गन. म्हणजे हा आतापर्यंतचा जो भाग झाला इनिशियल लोब पर्यंत, हा कुठपर्यंत आहे? दॅट इज अ पार्ट ऑफ द नेफ्रिडिया. पण त्याच्यानंतर अजून एक छोटासा पार्ट दिसतो आपल्याला, सिलिएटेड ऑर्गन. याच्यानंतर आपल्याला बघायचंय विच इज लोकेटेड इन द टेस्टिस सॅक इन द पेरीनेफ्रोस्टोमल अँपुला. ओके, बघू आपण नंतरचा पार्ट. दॅट द सिलिएटेड ऑर्गन. व्हॉट दे प्रेझेंट? अ सिलिएटेड ऑर्गन इज कम्प्लिटली एनक्लोज्ड, बंद आहे एक प्रकारे, विदिन द पेरीनेफ्रोस्टोमियल अँपुला. मगाशीच आपण बघितलंय दिस इज द पेरीनेफ्रोस्टोमियल अँपुला. कुठे दिसतंय? हा टेस्टिस सॅक मध्ये दिसतंय. आणि टेस्टिस सॅक मध्ये हा अँपुलाच्या आतमध्ये आपल्याला काय दिसतंय? दॅट सिलिएटेड ऑर्गन आपल्याला दिसतंय. ओके, अ सिलिएटेड ऑर्गन हॅज अ सेंट्रल रिझर्वायर अँड न्यूमरस सिलिएटेड फनेल्स. सेंट्रल रिझर्वायर आणि काय दिसतं आपल्याला? न्यूमरस सिलिएटेड फनेल. तर इथे हे जे दिसतंय खालच्या डायग्राम कडे, तर इथे आपल्याला दिसतंय सेंट्रल रिझर्वायर. ओके, वॉल ऑफ द रिझर्वायर म्हणतो आपण. तर एक प्रकारे रिझर्वायर इथे प्रेझेंट आहे, ठीक आहे. हिअर अलॉंग विथ दॅट न्यूमरस सिलिएटेड फनेल.
तर हा जो बंच जो दिसतो इथे ऑर द मास ऑफ दॅट फनेल विच इज ऑब्झर्व, कशाचा मास आहे तो, दॅट इज विच इज अ सिलेटेड ऑर्गन. जेव्हा आपण मायक्रोस्कोपिक स्टडी करतोय अजून डिटेलमध्ये सिलेटेड ऑर्गनची, तर आपल्याला काय दिसेल आहे, एक प्रकारे रिझर्वायर दिसेल आणि त्यासोबतच अनेक न्यूमरस सिलिएटेड फनेल्स आपल्याला दिसतील. नाव लुक इट दॅट, त्यामधला एक जो दिसतोय, यामधला एक जे दिसतंय, दिस इज द सिलेटेड फनेल. एक असे अनेक आपल्याला त्या सिलेटेड ऑर्गन मध्ये दिसतील. नाव दॅट सिलेटेड फनेल, यामध्ये काय, एक सिंगल सेल दिसतंय. एक्सटर्नली द सिलिया आर प्रेझेंट, इंटरनली अ सिंगल न्यूक्लियस इज प्रेझेंट. हे सगळं आपल्याला दिसतंय. आता समोर आपण बघतोय, द रिझर्वायर इज अ स्पॉन्जी स्ट्रक्चर with an outer wall formed of a single layer of cells and a central mass consisting of connective tissue cells which manufacture the corpuscle. आता तो रिझर्वायर आणि रिझर्वायर मध्ये आपल्याला काय दिसतात, न्यूमरस सिलेटेड फनेल्स. आता हे सिलेटेड फनेल्स जे आहेत एक प्रकारे आणि तो रिझर्वायर यांच्यामध्ये आपल्याला काय दिसतात, त्यासोबतच आपल्याला कनेक्टिव्ह टिश्यूज दिसतात आणि काही सेल्स दिसतात आणि हे सगळे मिळून काय करतात, मॅन्युफॅक्चर द कॉर्पस्कल. कॉर्पस्कल्स म्हणजे सेल्स तयार करण्याचं काम करतात. समोरच्या पार्ट मध्ये आपण बघतोय सिलेटेड ऑर्गन्स कंटिन्यू. इच सिलेटेड फनेल इज लाईक अन इयर लोब. जो आपला कानाची कडा जी आहे, लोब जे दिसतात आपल्याला, त्या पद्धतीने हा पॅटर्न आपल्याला दिसतोय फनेलचा. इज कव्हर्ड विथ आउटवर्डली डायरेक्टेड सिलिया ऑन इट्स आउटर मार्जिन अँड द इनर सरफेस. वरच्या बाजूला जर बघितलं तर दॅट सिलिया आर प्रेझेंट इन इच फनेल. कुठे दिसतात, वरची जी बॉर्डर जी दिसते तिथे आपल्याला सिलिया दिसतात. सिलेटेड ऑर्गन आर जॉईन टू द नेफ्रिडिया इन द एम्ब्रिओ. आता एक प्रकारे अगोदरच्या डायग्राम मध्ये आपण बघितलंय दॅट इनिशियल लोब कुठे एंटर झालेला आहे, या टेस्टिस सॅक मध्ये झालेला आहे. अँड आफ्टर दॅट द नेक्स्ट पार्ट ऑफ द टेस्टिक्युलर नेफ्रिडिया इन द फॉर्म ऑफ द सिलेटेड ऑर्गन. म्हणजे एक प्रकारे कनेक्शन कोणाशी कोणाचं जोडलं गेलेलं आहे, दॅट सिलेटेड ऑर्गन विच इज प्रेझेंट इन द टेस्टिस सॅक कनेक्टेड टू द नेफ्रिडिया. ठीक आहे, पण हे कनेक्शन आपल्याला कुठे दिसतंय, हे कनेक्शन आपल्याला एम्ब्रिओ पर्यंत दिसतंय, एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंट पर्यंत दिसतंय. बट इन द adult लीच दे हॅव नो कनेक्शन विथ द नेफ्रिडिया. कुणाचं कनेक्शन नाही आता, सिलेटेड ऑर्गनचं. केव्हा, ऍडल्ट जेव्हा होईल लीच, त्यावेळेस ते कनेक्शन पूर्णपणे निघून जाते. दॅट सिलेटेड ऑर्गन कम्प्लिटली व्हॅनिश असं म्हणायला हरकत नाही. दे बिकम अ पार्ट ऑफ हिमोसिलोमिक सिस्टीम टू मॅन्युफॅक्चर सिलोमिक अमिबॉइड कॉर्पस्कल्स. कोण तयार करतं सिलोमिक अमिबॉइड कॉर्पस्कल्स, सिलेटेड ऑर्गन्स विच इज प्रेझेंट इन द टेस्टिस सॅक. आणि जेव्हा ऍडल्ट होतंय, सिलेटेड ऑर्गन विच आर नॉट कनेक्टेड टू द दॅट इनिशियल लोब ऑर द नेफ्रिडिया. काय लक्षात, आणि इथे महत्वाचं फंक्शन काय सिलेटेड ऑर्गनचं, एक हिमोसिलोमिक सिस्टीम जी आहे त्याला आपण सर्क्युलेटरी सिस्टीम असं आपण म्हणतोय, त्याचा एक तो भाग होतोय आणि त्याचं एकच काम आहे काय, सिलोमिक अमिबॉइड कॉर्पस्कल्स तयार करणे. जेणेकरून न्यूट्रिएंट्स प्रोव्हाइड करण्याचं काम करतात अमिबॉइड कॉर्पस्कल्स, किंवा वेस्ट मटेरियल ट्रान्सपोर्ट करण्याचं काम अमिबॉइड कॉर्पस्कल्स करत असतात. आणि हा अतिशय महत्वाचा फंक्शन आहे सिलेटेड ऑर्गनशी रिलेटेड. ओके, आफ्टर दॅट हे झालं टेस्टिक्युलर नेफ्रिडियाच्या बाबतीमध्ये. काय काय बघितलं आपण टेस्टिक्युलर नेफ्रिडियाच्या बाबतीमध्ये, तर टोटल 11 पेअर्स आर प्रेझेंट. कुठपासून कुठपर्यंत, स्टार्टिंग फ्रॉम द 12th सेगमेंट अप टू द 22nd सेगमेंट. त्यानंतर आपण त्याचे पार्ट्स बघितले. कोणते कोणते पार्ट्स बघितले, तर मेन लोब बघितलं, व्हेसिकल अँड असोसिएटेड डक्ट आपण बघितलं, इनिशियल लोब बघितलं, इन्नर लोब बघितलं, अपायकल लोब बघितलं आणि सगळ्यात शेवटी सिलेटेड ऑर्गन पण बघितले. ओके, आफ्टर दॅट मोस्ट टुवर्ड द प्री टेस्टिक्युलर नेफ्रिडिया. इथे काय होतं, द फर्स्ट 6 पेअर्स ऑफ नेफ्रिडिया कॉल्ड प्री टेस्टिक्युलर नेफ्रिडिया. मगाशीच आपण बघितलं की टोटल 11 पेअर ज्या त्या टेस्टिक्युलर नेफ्रिडियामध्ये दिसतात. पण त्या नंतरच्या होत्या, अगोदरच्या किती आहेत, पहिल्या 6 पेअर कुठे प्रेझेंट आहेत, दे लाय in the 6th to the 11th segments where testis sac, perinephrostomial ampullae and ciliated organs are absent. आता इथे आपण जातोय, दिस इज द पेनिस सॅक, ओव्हरी, व्हाजायना
आर द व्हाट्स डिफरन्स आर द पार्ट्स ऑफ द कसले पार्ट्स आहेत हे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे पार्ट्स आहेत मेल ऑर द फिमेल ऑर बोथ विल से दॅट ठीक आहे इथनं जर बघितलं तर इथे राऊंड करतोय मी दिस इज द फर्स्ट पेअर कसली टेस्टिस सॅकची आतमध्ये दिसते म्हणजे ही जर पहिली पेअर आहे टेस्टिस सॅकची तर इथे जो नेफ्रिडिया जो प्रेझेंट आहे त्याचा नंबर किती असेल 7th नंबर ओके ही जो नेफ्रिडिया जो दिसतोय दॅट नंबर इज द 6th ओके 5 4 3 2 आणि 1 हा जो दिसतोय आपल्याला दॅट इज द फर्स्ट नेफ्रिडिया दिस वन इज द सेकंड नेफ्रिडिया दिस वन इज द third nephridia this one is the fourth one and this is the fifth one okay आणि इथपासून इथपर्यंत गेलं तर दिस वन इज द 20 इथे आपल्याला किती दिसते टोटल दॅट नंबर इज द 17 काय लक्षात येत आहे तर प्री टेस्टिक्युलर नेफ्रिडिया जी आहे त्यांची पोझिशन कुठपासून आहे तर हा जरी पहिली नेफ्रिडिया असली तरी हा जो सेगमेंट जो दिसतोय त्याचा नंबर आहे 6 ओके आणि इथे जो दिसतोय 6 जो नेफ्रिडिया जो दिसतोय तो सेगमेंट जो आहे 11 आणि या 6 to 11th सेगमेंट मध्ये आपल्याला टोटल नेफ्रिडिया किती दिसतात दॅट इज द 6th पेअर दिसतात लक्षात त्याच्यानंतरच्या ज्या नेफ्रिडिया आहेत स्टार्टिंग फ्रॉम द 7th अप टू द 17th दॅट पेअर दॅट बेसिकली नोन ॲज द टेस्टिक्युलर नेफ्रिडिया का बरं टेस्टिक्युलर नेफ्रिडिया त्यांना म्हणतात यांना का म्हणत नाही तर ह्यांच्या सोबत टेस्टीज सॅक नाहीये पेरिनेफ्रोस्टोमियल अँपुला पण प्रेझेंट नाहीये त्यामध्ये असणारा सिलेटेड ऑर्गन सुद्धा काय अब्सेंट आहे का बरं अब्सेंट आहे कारण जस्ट फ्रॉम द 11th सेगमेंट 10th आणि 11th सेगमेंटच्या खाली आपल्याला काय दिसतात रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स दिसतात त्यामध्ये आपल्याला टेस्टिस दिसतात ओके आफ्टर दॅट दे resemble the testicular nephridia except the initial lobes and loosely in the general connective tissue on either side of the ventral nerve cord. काय म्हटलंय लक्षात आलंय की इथे इनिशियल लोब जो आहे तो नसतो त्यांच्यामध्ये बाकीचे इतर पार्ट जे आहेत सगळे त्यामध्ये प्रेझेंट असतील लक्षात आफ्टर दॅट दिस इज द फिजिओलॉजी ऑफ द एक्सप्रेशन नेमकं काय काय असेल ते आपण शॉर्ट मध्ये बघू In the adult age, the ciliated organ is completely separated from the nephridium. It has no excretory function, but as the part of the hemocoelomic system and manufacture the coelomic corpuscles or the coelomocytes. मगाशीच आपण बघितलं की सिलेटेड ऑर्गन जे आहेत हा हिमोसिलोमिक सिस्टीमचा पार्ट आहे ना की एक्सक्रेटरी सिस्टीमचा पार्ट आहे तो काय तयार करतोय अमिगोसाइट्स सिलोमिक कॉर्पस्कल्स और द सिलोमोसाइट्स तयार करत असते तर नेफ्रिडिया आर ट्रूली एक्सक्रेटरी इन फंक्शन हे आपण बघितलंय आणि महत्वाचं फंक्शन काय आहे विच हेल्प्स टू एलिमिनेट एक्सेस ऑफ द वॉटर as well as the nitrogenous waste. The nitrogenous waste consists mainly of the ammonia and small quantities of the urea. Hence, the leach is अमोनोटेरिक हे सुद्धा लक्षात ठेवायचं जे वेस्ट मटेरियल बाहेर पडतंय नायट्रोजनस वेस्ट मटेरियल त्याच्यामध्ये महत्वाचा कंपोनंट जो आहे तो अमोनिया आहे वेगवेगळे कंपोनंट्स आहेत अमोनिया आहे युरिक ऍसिड आणि युरिया आहे जे ॲनिमल्स अमोनिया एक्सक्रीट करतात त्यांना आपण अमोनोटेरिक म्हणतो जे ॲनिमल्स युरिक ऍसिड एक्सक्रीट करतात त्याला आपण युरिकोटेरिक असं आपण म्हणतोय आणि जे ॲनिमल्स युरिया एक्सक्रीट करतात त्यांना आपण युरियोटेरिक असं आपण म्हणतो अशा 3 कॅटेगरीज आहेत डिपेंड्स ऑन द वेस्ट मटेरियल ओके इन केस ऑफ द लीच इट इज द अमोनोटेरिक नेफ्रिडिया acts as an excretory as well as the osmoregulatory organ and osmoregulatory organ असं म्हटलं गेलंय because it is related to the maintain the water balance in the body आतापर्यंत आपण म्हटलं की eliminate the excess of the water नायट्रोजनस वेस्ट जे आहे ते सुद्धा रिलीज करते त्यासोबतच इट इज ऑस्मोरेग्युलेटरी इन फंक्शन टू मेंटेन द वॉटर बॅलन्स इन द बॉडी द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ द बॉडी फ्लुइड इज ऑलवेज हायर than the surrounding water. Hence, water enters its body continuously, and the nephridia, however, removes the excess of the water. राहील लक्षात तुमच्या हे झालं physiology of the excretion, and the last part is the exercise. Question 1. In which nephridia are
डॅश डॅश इन फंक्शन. रेस्पिरेटरी, एक्सक्रिटरी, नर्व्हस की सर्क्युलेटरी? येस, Excretory. excretory. The next is the dash dash pairs of nephridia are present in leech. किती pairs असतात total nephridiaच्या? 70. 70. Yes, these are the 17 pairs of the nephridia. Dash dash pairs of nephridia, pre-testicular nephridia are present in leech. Pre-testicular nephridia. किती pairs असतात? 6. 6. 6. Total 6 pairs. Next point. Dash dash pairs of testicular nephridia are present in leech. Testicular nephridia. प्रश्न बघायचा. 11. 11 आणि 11 आणि 6 जर आपण बघितले तर टोटल वरचा जो सेकंड क्वेश्चन जो आहे 17 pairs. Next question. Ciliated organ associated to the dash dash nephridia of leech. Ciliated organ कशाशी associate असतात? Testicular. Yes, Testicular. testicular. की pre-testicular? Testicular. टेस्टिक्युलर म्हणजे आन्सर जे दिलेलं आहे ते चुकीचं आहे, बरोबर आहे? ओके, टेस्टिक्युलर लक्षात ठेवायचं. सॉरी, दॅट आन्सर इज द टेस्टिक्युलर. ठीक आहे, दिस इज द करेक्ट आन्सर. ओके. In leech, nephridial pairs located in segments between. Nephridial pairs ज्या कुठून कुठल्या सेगमेंट पर्यंत असतात ते? Yes, 6. 6 to 30 seconds. 6 to 20 seconds. 20 seconds. Okay, okay. After that, next question. The ciliated organ is dash dash in function. Respiratory, excretory, nervous, none of these. Question None बघा. of this. Yes, None of this. none of this. काय फंक्शन आहे सिलेटेड ऑर्गनचं? आत्ता नका सांगू, नंतर बोलू आपण. ठीक आहे. The nephridia are dash dash in function. हे तर माहिती असायला पाहिजे. Respiratory, excretory, osmoregulatory, both B and C. Excretory. Excretory. आत्ताच आपण बघितलं ऑस्मोरेग्युलेटरी. Osmoregulatory. मग दोनही आहेत की एकही आहे? Yes, both B and C. Next one. Leech is dash dash animal. Ureotelic, amonotelic, uricotelic, none of these. Monotelic. Amonotelic. Yes. Pretesticular nephridia are located in. Pretesticular nephridia are located in dash dash segment 6 to 11, 5 to 10, 7 to 11, 6 to 11. 6 to 11th segment. Okay. Next question. Anterior and posterior limbs are the parts of apical lobe, initial lobe, main lobe, inner lobe. Main lobe. Yes. Main lobe. Answer is the main lobe. Next is the which lobe is look like the handle of a walking stick? Initial lobe, apical lobe, inner lobe, main lobe. Initial lobe. Inner lobe. Inner lobe. Initial lobes. अपायकल apical. लोब जो वरचा जो दिसतो हँडल, ठीक आहे ना, तर त्याला आपण अपायकल लोब असं आपण म्हणतोय. ठीक आहे. इनिशियल लोब हा नाही. इनर लोब जो महत्वाचं काय म्हणतो आपण त्याला, मेन लोबच्या आतमधून दिसतोय आपल्याला. इनिशियल लोब एक्सटेंड होतोय आणि सॅक जो आहे टेस्टिस सॅक तिथपर्यंत पोहोचतोय. ठीक आहे. हे झालंय क्वेश्चन्स.